नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. राव गेले सकाळी 6 वाजता शेतामध्ये आणि आता 6:30 वाजले. आज भेंडीची नव्हती होती तोडायची, म्हणून पप्पाजी आणि मीच आम्ही गेलो दोघंजण. आणि मोठे मोठे आपण हायवे, समृद्धी हायवे बघितले असेल, पण आमच्या हा शेतामध्ये जाणारा समृद्धी हायवे. आणि पप्पाजी थोडे गाडी इथून हळू घेत होते, कारण की आदल्या दिवशी पाऊस आलेला होता आणि जर दिवसावर पाऊस आला तर इथपर्यंत पण गाडी येत नाही. आणि हे बघा, राव इकडे फवारा मारत होते आणि मी आणि पप्पाजी इकडे भेंडी तोडायचं होतं. तर सुरुवातली जी भेंडी असते, सुरुवातीत येणारी नवती, आम्ही त्याला नवती म्हणतो. तुम्ही नक्की काय म्हणता? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही म्हणजे भेंडी आधी तोडायला आली, नंतर चवडा तोडायला आला आणि हे जे तुम्हाला छोटे छोटे दिसत आहे, तर हे आहे पालक. पालक आधी लावली होती, पण एकट-दुकट आल्यासारखी आली. आणि शेतातले कामं झाल्यानंतर घरी गेली, घरचे कामं केले आणि त्यानंतर इकडे मी स्वतःला आवरून गेले आपल्या जॉबला. तिकडून आल्यानंतर आता 5-6 वाजले. आल्या आधी मी ढोकळे करायचा विचार होता, उद्या सुट्टी आहे म्हणून. तर इकडे मी भिजायला टाकले. त्यानंतर चक्की लावली, स्वयंपाक केला. स्वयंपाकनंतर इकडे आता जे आपलं भिजलेले डाळ आणि तांदूळ होते ते बारीक करायला घेतले. राहू आले पोथीवरून, जसे की श्रावण महिन्यातले आमच्याकडे पोथी चालू आहेत, आले आणि त्यांनी पण जेवणाचं ताट घेतलं. माझ्या पण पोटामध्ये असे कावडे बोंबलत आहे आणि मी पण रावांचीच वाट पाहत होती. म्हटलं तोपर्यंत एकटं बसण्यापेक्षा आधी बारीक करून घ्यायचं हे मिश्रण, नंतर दोघं जण सोबत जेवण करू. त्यानंतर गरम पाणी टाकलं मी यामध्ये आणि गरम पाणी, थोडा सोडा टाकला आणि मीठ टाकलं चवीनुसार. तर याने काय होतं, की आदल्या दिवशी टाकलेलं जे हे मिश्रण आहे, जसं की ढोकळे जास्त आंबट पाहिजे नाही, एक असे नॅचरल प्रमाण पाहिजे ढोकळ्याचा आंबटपणा, तर तो नॅचरल प्रमाण आपल्या ढोकळ्यामध्ये येतो. आणि हे जे तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे एक्स्ट्राचं दळलेलं, तरी महिना झाला होता, म्हणून मी ते गाळूनसुद्धा त्यामध्ये टाकून दिलं. तर आता हे सर्व बघून तुमच्या डोक्यात काहीतरी विचार आला असेल, की उद्या मिनी व्लॉग येणार आहे, तो म्हणजे ढोकळ्याचा, हो ना? तर नक्की